श्री स्वामी समर्थ. सुखी जीवनासाठी घरगुती तोडगे. नंबर 1. देवाजवळ कधीही कृत्रिम फूल वापरू नका, देव कृपा लाभते. नंबर 2. अन्न खाण्याआधी थोडं देवासाठी काढा, घरात पुण्य टिकते. नंबर 3. रोज दिवा विझण्याआधी संकल्प करा, कामे सफल होतात. नंबर 4. शनिवारी दरवाजावर लिंबू मिरची लावा, दृष्ट टाळण्यास मदत होते. नंबर 5. कपाळावर हळदीचा टिळा लावा, तेज आणि सौख्य प्राप्त. नंबर 6. तुटकी झाडं घरात ठेवू नका, अडथळे कमी होतात. नंबर 7. सकाळी 5 मिनिट शांत बसून धन्यवाद म्हणा, दिवस आनंददायी जातो. नंबर 8. घरात न वापरलेली वस्तू वाटून द्या, अडथळे कमी होतात. नंबर 9. रात्री झोपताना फोन दूर ठेवा, झोप दर्जेदार होते. नंबर 10. दर अमावस्याला पाण्यात तांब नाणं टाका, आर्थिक अडचणीतून सावरणे. नंबर 11. पेरणीच्या दिवशी श्रीफळ देवाला अर्पण करा, उत्पन्न वाढते. नंबर 12. स्वयंपाकघरात नळ सतत टपकत असेल तर दुरुस्ती करा, पैशांची चळवळ थांबते. नंबर 13. झोपताना एक जप, स्वामी समर्थ, स्वप्न शुद्ध राहतात. नंबर 14. कपड्यांचे अति ढीग घरात ठेवू नका, नकारात्मकता दूर राहते. नंबर 15. दर रविवारी घरात रामायण गीता वाचा, घरात शुभ ऊर्जा निर्माण. नंबर 16. तोंडावर थंड पाणी शिपडून 5 वेळा शांती म्हणा, राग शांत होतो. नंबर 17. घरात जिना असला तर स्वच्छ व मुक्त ठेवा, मार्ग मोकळा राहतो. नंबर 18. घरात देवाचे चित्र पूर्वेस ठेवा, सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 19. तुटकी घड्याळ बंद घड्याळ घरात ठेवू नका, काळाचं सुसूत्र नियोजन. नंबर 20. शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावा, शनी दोष निवारण. नंबर 21. प्रत्येक अमावस्याला संध्याकाळी 5 दिवे लावा, कुल शांती व पितृशांती मिळते. नंबर 22. दर शुक्रवारी थोडं दूध दक्षिण दिशेला वहा, वाद निवळतात. नंबर 23. नवीन चपला वापरताना त्यावर लिंबू फिरवा, संकट दूर होते. नंबर 24. मंगळवारी हनुमान चालीसा वाचा, भय व दुर्लभता दूर होते. नंबर 25. भिंतीवर स्वच्छ आरसा ठेवा, सौंदर्य आणि आत्मविश्वास वाढतो. नंबर 26. घरात तुटकी खुर्ची किंवा फर्निचर ठेवू नका, अडचणी कमी होतात. नंबर 27. किमान 1 वेळा ओम नमः शिवाय जप करा, मन स्थिर राहतं. नंबर 28. रोज देवाला फूल वाहा, इच्छाशक्ती वाढते. नंबर 29. घरात पाण्याजवळ मिठाची डब्बी ठेवू नका, आर्थिक स्थैर्य टिकते. नंबर 30. प्रत्येक शुभ कार्यात घरात नैवेद्य फुलांचे आरस ठेवा, शुभता वाढते. नंबर 31. फ्रीजमध्ये जुनी वस्तू साठवू नका, आरोग्य व वातावरण दोन्ही चांगले राहते. नंबर 32. दर गुरुवारी घरातील सर्व दरवाजे खिडक्या साफ करा, अडचणी दूर होतात. नंबर 33. सकाळी घरात सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या, नकारात्मकता निघते. नंबर 34.
घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा, दोष कमी होतात. नंबर 35, पायरीवर कधीही झाडू ठेवू नका, अडथळे टळतात. नंबर 36, पिठात 1 मूठ हरभरा डाळ टाका, घरात अन्न संपत्ती वाढते. नंबर 37, शनिवारी लोखंडी वस्तू गरिबांना दान करा, शनी दोष कमी होतो. नंबर 38, रात्री झोपताना पलंगाखाली पाणी ठेवू नका, अस्वस्थ झोप टळते. नंबर 39, दर महिन्याला एक जप व्रत संकल्प घ्या, आयुष्यात स्थैर्य आणि समाधान. नंबर 40, संपूर्ण कुटुंब दर गुरुवारी देवाजवळ एकत्र जावं, कौटुंबिक बंध दृढ होतात. नंबर 41, रात्री झोपताना दरवाजे तिजोरी व्यवस्थित बंद करावे, चोरी त्रास टळतं. नंबर 42, जुनी चप्पल घरात न साठवता टाकून द्या, घरात शुभता टिकते. नंबर 43, उन्हाळ्यात घरात लिंबू पाण्याचा सुगंध ठेवा, उष्णता कमी, मन प्रसन्न. नंबर 44, नवीन वस्त्र खरेदी करताना पहिले देवाला अर्पण करा, शुभकारक ठरते. नंबर 45, शुभ दिवशी पहिलं जेवण गरिबास द्या, घरात लक्ष्मी ठाण मांडते. नंबर 46, शयनकक्षात फूल ठेवा, निद्रानाश दूर होतं. नंबर 47, घरात माशी कीटक वाढत असतील तर सुगंधी धूप करा, वातावरण स्वच्छ. नंबर 48, प्रत्येक घरात एक कोपरा ध्यानासाठी असावा, मानसिक आरोग्य उत्तम राहते. नंबर 49, धार्मिक ग्रंथ वाचण्याची सवय लावा, आध्यात्मिक समृद्धी. नंबर 50, दर रविवारी गंगाजल पाणी देवावर शिंपडा, वातावरण पवित्र राहतं. नंबर 51, बुधवारी घराच्या कोपऱ्यात लसूण ठेवा, घर दोष कमी होतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त इतरांना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.